सोने चांदीच्या प्रकरणामध्ये नेमकी आपल्याकडे काय तक्रार झाली होती, कलमं कुठली आहेत आणि आरोपी कोण आहेत? ते तुळजापूर मंदिरच्या दागिनीमध्ये कलेक्टर साहेबांनी एक कमिटी स्थापन केले होते. हे कमिटीचं रिपोर्ट 6 महिन्यापासून त्यांचं मोजणी वगैरे प्रक्रिया चालू होतं. ह्याचं रिपोर्ट आम्हाला 2 दिवस पहिले ते प्राप्त झालं होतं. ह्याच्यामध्ये आणखी काही क्वेरी होतं. ते क्वेरी अनुसार आम्ही आणि कलेक्टर साहेबांनी ते परत चर्चा करून ह्याच्यामध्ये कोणाचं जबाबदारी होतं आणि ते दागिने ठेवण्याचं जबाबदारी कोणाकोणाचं होतं ते सगळं कमिटीने रिपोर्ट दिल्यानंतर आम्ही काल रात्री गुन्हा तुळजापूर पोलीस स्टेशनला दाखल केले. ह्याच्यामध्ये 420, 419 आणि असं वेगळं सेक्शन्स आम्ही लावून गुन्हा दाखल केले. याच्यामध्ये जे महंत आहे, खास करून जे 3 महंत आहे त्यांचं आरोपीचं लिस्टमध्ये नाव आहे. काय प्रकार होता तो? तर ह्याच्यामध्ये हेच प्रकार होतं की जे दागिने मंदिरमध्ये जे 3 प्रकारचं असतात. एक तर जे भाविक ते सोनं या चांदी देतात त्या मंदिरला, देवीला, ते एक पेटीमध्ये ठेवतात. दुसरं ते दान पेटीमध्ये जे दागिने या पैसे एक्सेट्रा देतात ते एक आहे. आणि जे पारंपरिक आलेले जे दागिने आहे, देवीचं दागिने, ते एक दुसऱ्या पेटीमध्ये ठेवतात. असं वेगवेगळं पेटीमध्ये ते मोजणी झाल्यानंतर आम्हाला ते कमिटीला समजून आले की ह्याच्यामध्ये काही दागिने मिसिंग आहे. तर ते अनुसार गुन्हा दाखल आहे. ह्याच्यामध्ये किती क्वांटम मिसिंग आहे, आणखी रजिस्टर्स कोणाकोणाचा होता आणि कोणाच्या ताब्यामध्ये होतं, हे सगळं इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर येईल. आज आम्ही SIT स्थापन करण्याचाही एक आदेश काढलेले आहे. त्याच्यामध्ये DYSP, PI आणि PSI असं 3 अधिकारी हे पूर्ण तपास हे पूर्ण करणार आहे. काही मयत लोक आहेत असं माहिती आहे? हां, ते जे 1962 पासून हे सगळं त्यांनी रजिस्टर्स आणि दागिने बघितलेले आहे. याच्यामध्ये काही महंत जे होते ते मयत आहे आणि आणखी काय काय निष्पन्न होतील हे सगळं तपासमध्ये समोर येणार.